छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून शिक्षणतज्ञ आणि विचारवंत रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलेली आहे। पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। आज सकाळी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली। 8 आणि 9 तारखेला पाटणमध्ये मराठी साहित्य परिषदेचं विभागीय साहित्य संमेलन पार पडलं। त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा दया पवार होत्या, तर रावसाहेब कसबे हे प्रमुख वक्ते होते। पण दोघांनीही शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य केल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केलाय। आमदार महोदयाने आमच्याकडे म्हणजे कलेक्टर साहेबांच्याकडे पाटण विभागीय संमेलन झालं होतं। त्यामध्ये काही वक्त्यांनी थोर पुरुषांचा अवमान केल्याचे एक अर्ज दिलेला आहे। त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण या चौकशी करत आहेत। आपण ज्या भाषणाच्या टिप्स आहेत त्याही ताब्यात घेतलेल्या आहेत। चौकशी चालू आहे। चौकशीअंती योग्य ती कारवाई होईल। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। आमदार साहेब, काय सांगाल तुम्ही, काय अर्ज केलाय नेमका? जे विभागीय साहित्य संमेलन पाटणला झालं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पवार आणि तिथले प्रमुख वक्ते श्री रावसाहेब कसबे या दोघांच्याही भाषणामध्ये राष्ट्रपुरुषांचा आणि थोर व्यक्तींचा उल्लेख करताना त्यांनी बेजबाबदारपणानं अवमानकारकरित्या केलेला आहे अशी माहिती ही काही तिथल्या लोकांनी माझ्याकडे या ठिकाणी दिली। मला स्वतः त्या विभागाचा आमदार असताना देखील तिथलं निमंत्रण नसल्यामुळे मी तिथं हजर असण्याचा किंवा मी समक्ष स्वतः ऐकण्याचा प्रश्न नव्हता, परंतु केवळ 1-2 लोकांनीच मला ही माहिती दिली असं नाही, तर त्या विषयाची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये दिवसभर या ठिकाणी सुरू होती। त्यामुळे कुठंतरी असं वक्तव्य केलं गेलेलं आहे याला पुष्टी मिळाली होती आणि सातत्यानं लोकांचे म्हणणं होतं की याच्यावरती कारवाई व्हावी। पण आता माझ्याकडेच मी स्वतः ऐकलं नसल्यामुळं माझ्याकडे माहिती नव्हती किंवा मला ते मी ऐकलेलं नव्हतं, म्हणून 2 दिवसापूर्वी मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मी लेखी पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं ह्या 2 वक्त्यांनी जे काय भाषण तिथं केलेलं आहे, जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे संयोजकांकडनं तुम्ही ताब्यात घ्या, ते स्वतः त्याची पडताळणी करा, ते स्वतः तुम्ही तपासा आणि जर असं राष्ट्रपुरुषांच्या थोर व्यक्तींच्या बद्दल जर त्याच्यामध्ये अवमानकारक विधान असेल, बेजबाबदार वक्तव्य असेल, समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी सोमवारीच मी दोन्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेली आहे। पण आज 3रा दिवस आहे, बुधवार आहे, अजून तरी कुठली कारवाई झालेली किंवा त्याच्यात काय नेमकं आहे ह्याची मला ना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून ना जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून मला काही माहिती मिळालेली नाही। त्यांना अशा पद्धतीने हेडीस करणं, घाशा गुंडाळायला लावणं हे योग्य आहे का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला आमदार? हे पहा, कुणाला हकलून लावणं मुद्दाम कुणी करत नाही, त्याला काहीतरी कारण असतं आणि जर आपली अस्मिता असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपल्यामध्ये आपल्याकडं आदराची भावना असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल जर अशी हेटाळणीपूर्वक जर विधान कुणी करत असेल, मानहानिकारक विधान कुणी करत असेल तर काय कुणी ठरवून त्यांना काय सांगितलेलं नाही जायला। या सगळ्या प्रकारानंतर आता प्रज्ञा दया पवार यांची प्रतिक्रिया आमच्याकडे आलेली आहे, पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। माथे फिरू असा एक जमाव तिथे आला आणि त्यांनी ही मागणी केली डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्याकडे, कारण डॉक्टर रावसाहेब कसबे हे या संमेलनाचे उद्घाटक होते आणि त्यांनी जी मांडणी केली शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने त्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की आमच्या भावना दुखावल्या आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे। तेव्हा डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले की ही मांडणी की मी आजच केली असं नाही, ही मांडणी आम्ही सातत्याने झालेले अनेक विचारवंतांनी ही मांडणी केलेली आहे आणि तुमच्या अज्ञानामुळे जर आमचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो, म्हणून मी दिलगिरी व्यक्त केली। आणि नंतर तो एक तणाव जो होता संपूर्ण वातावरणामध्ये, संमेलनाला गालबोट लागायला नको
आणि संयोजकांनी विनंती केली, त्या विनंतीला एक मान देऊन आणि तिथे काही चिघळू नये हे सगळं प्रकरण, म्हणून आम्ही तिथून निघून आलो.